नमस्कार. मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत. आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मलवडी येथील विजयकुमार निवृत्ती मगर यांच्याकडे आलेलो आहे. ते मान पंचायत समितीचे सदस्य आहेत. खरं तर राजकीय आघाडीची सुरुवात कशी केली त्यांनी हे आता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. विजयकुमार मगर यांना सर्वजण भाऊ म्हणतात. भाऊ, राजकीय आघाडीची सुरुवात या कार्यक्रमात सर्वप्रथम तुमचं स्वागत. कशी तुमची सुरुवात झाली? धन्यवाद. मी सुरुवातीला सोसायटी गावच्या विविधकारी सोसायटीचा सदस्य झालो आणि सदस्य झाल्यानंतर मी राजकारणात म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताच्या म्हणजे सोसायटीत जास्त शेतकऱ्यांच्याच प्रश्नावर जाण ठेवली, काम केलं आणि तालुक्यात आमचे नेते सदाशिव पोळतात्या यांच्याबरोबर मी राजकारणात काम करत होतो आणि त्यामुळं त्यावेळी काँग्रेस पार्टी म्हणजे काँग्रेस आहे हा पक्ष होता आणि त्या पक्षाचा मी तालुक्याचा उपाध्यक्ष म्हणून काम करत होतो. एक सांगा की तुम्ही आता उपाध्यक्ष म्हणून काम करत होता त्यावेळेला, तर एखादी निवडणूक पंचायत समिती असेल, झेडपी असेल किंवा अन्य कुठली, या निवडणुकीच्या मैदानात तुम्ही उतरला का आणि पक्षाने तुम्हाला तिकीट दिलं का? हां, पंचायत समितीचं नुकतंच म्हणजे 91ला इलेक्शन लागलं, 91-92ला. तर त्यावेळी मी पक्षाकडं काँग्रेसच्या पक्षाकडे मी अर्ज केला की मला पंचायत समितीचं तिकीट द्यावं म्हणून. तर आम्ही 7-8-9 जण माणसं होतो तिकीट मागायला, परंतु पक्षानं त्यावेळी मला तिकीट नाकारलं आणि मी अपक्ष उमेदवारी केली आणि मी जवळजवळ 900 मतानं विजयी झालो. एक सांगा की तुम्ही निवडणुकीत उतरल्यानंतर पंचायत समितीचा कोणता गण होता तुम्हाला तो? हा, आमचा वारुगड गण. बरं, त्यावेळेला तुमच्या सोबत तुम्ही अपक्ष उमेदवार होता आणि अधिकृत पक्षाचे किंवा अजून काही अपक्ष असतील असे कोणकोणते उमेदवार तुमच्या समोर होते त्यावेळेला मैदानात? काँग्रेसनं आनंदराव पवार कळसकरवाडी यांना तिकीट दिलेलं होतं काँग्रेस पक्षानं आणि शिवसेनेतून बोत्याचे रामभाऊ जगदळे यांना तिकीट दिलं होतं. आम्ही तिघेच होतो मैदानात आणि त्यांना मी दोघांना पण म्हणजे चांगल्या मतानं पराभूत केलं. भाऊ, तुमच्या या विजयाचं खरं कारण काय आहे? खरं कारण म्हणजे माझी अशी एक छाप आहे, काम करण्याची पद्धत माझी वेगळी आहे. माझा घरोघरी लोकांचा संपर्क आहे. शिवाय माझं सोसायटी संचालक तर होतोच मी, शिवाय माझं खताचं औषधं खतं बियाण्याचं दुकान असल्यामुळं शेतकऱ्यांचा माझा जास्त संपर्क झाला आणि मलुडीचं दुकान असल्यामुळं मलुडीच्या पंचक्रोशीतली सर्व लोकांचा परिचय माझा त्या व्यवसायामुळं झाला. मी त्यांच्या सुखदुःखाला अडीअडचणीला त्यांना मदत करत होतो. त्यामुळं लोकांचं असं एक मत आहे की कसलेही काम असलं तर कुमार भाऊकडे गेलं तर काम होऊ शकतं. तर त्यांच्या मनाची ठाम भूमिका होती म्हणून मी निवडणुकीमध्ये विजयी झालो. भाऊ, एक सांगा की तुम्ही अपक्ष म्हणून पंचायत समितीला सदस्य झाला, पण काय तुम्हाला राजकीय वारसा आहे का तसा? पंचायत समिती अपक्ष मी सदस्य झालो, नंतर काँग्रेसलाच मी पाठिंबा दिला म्हणजे सदाशिव पवारांना सभापती केलं. माझी आई ग्रामपंचायतीची सदस्य व सोसायटी सदस्य असल्यामुळे थोडाफार एवढा काय मोठा राजकारणाचा वारसा नव्हता, पण आपलं नॉर्मल आपलं आहे तशी आमची कमी शिकलेलीच होती आई, त्यामुळे काय बाकी काय नाही. वडील अशीच ग्रामसेवक होते, एवढंच. बाकी आमचं काय तसं राजकारणात एवढं नाही. पण तालुक्यात फिरताना सदाशिव तात्यांच्याबरोबर मी चांगलं काम करायचो. नंतर बुवासाहेब माने यांच्याबरोबर सुद्धा मी राजकारणात काम केलेलं आहे. भाऊ, एक सांगा की तुम्ही पंचायत समिती सदस्य झाला त्यानंतर काय तुम्हाला पक्षानं संधी दिली का अन्य ठिकाणी काम करायला? मला 95-96च्या इलेक्शनमध्ये मी चांगलं काम केलं पक्षाचं म्हणजे काँग्रेसचं आणि काँग्रेसची सत्ता आणली तालुक्यात. पण पंचायत समिती बी आणली आणि आमच्या गटात तिन्ही सदस्य निवडून आणले. त्यामुळं पक्षानं मला जिल्हा परिषदला पिण्याचं पाणी पुरवठा व जलसंधारण समितीचा स्वीकृत सदस्यपदी मला वाटतं 3 वर्ष संधी दिली त्यांनी काम करण्याची. आणि त्या
समितीच्या माध्यमातून तुम्ही कार्यरत राहिला. हो, तालुक्यात मी ते चांगला निधी आणला त्या काळात विकास कामं. त्यावेळचे मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांनी पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम घेतली होती आणि त्याचं मी माझ्या जेडपीच्या गटात किंवा तालुक्यात भरपूर तशी छोटी छोटी मोठी कामं म्हणजे सिमेंट बंधारे, पाझर तलाव, नाला बिल्डिंग असले मी उपक्रम चांगली केलेले आहेत. भाऊ, एक सांगा की शरद पवार साहेबांनी 1999ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला, तर या पक्षाने तुम्हाला कार्यकर्ता म्हणून त्याचबरोबर कोणतं पद दिलं का? 1999 साली शरद पवार साहेब काँग्रेस आहे सोडून नवीन राष्ट्रवादी पक्षाची त्यांनी स्थापना केली. तर त्या पक्ष स्थापनेत मान तालुक्यातला फाउंडर सदस्य म्हणून मी म्हणजे माझं काँग्रेसच्या पदाचा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन मी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये म्हणजे प्रवेश केला आणि तिथून राष्ट्रवादी ओपन झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसनं मला तालुक्याचं अध्यक्षपद साधारणपणे 1999 ते 2007 पर्यंत मी तालुक्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. त्या दरम्यान तुम्हाला काही वेगवेगळ्या निवडणुका झालेल्या होत्या, पंचायत समिती असेल, झेडपी असेल, तर तुम्ही अध्यक्ष असताना तुम्हाला पक्षानं तुम्हाला किंवा तुमच्या पत्नींना तिकीट दिलेलं आहे का किंवा दिलेलं मैदानात उतरला? होय, पंचायत समितीत माझ्या मंडळीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं पंचायत समितीचं उमेदवारी देऊन तिकीट पण दिलं आणि माझी मंडळी त्यावेळी मला वाटतं 400च्या आसपासच्या मतानं निवडून आली पक्षाच्या ह्याच्यावर. आणि पक्षानं माझ्या मंडळीला 1 वर्ष तालुक्याचं उपसभापतीपदही दिलेलं होतं. तुमच्या पत्नी उपसभापती झाल्यानंतर त्यानंतर तुमचा राजकीय प्रवासाला कशी सुरुवात झाली पुन्हा? आमची मंडळीची जे कालखंड संपल्यानंतर आम्ही राजकारण काम करत होतो, म्हणजे पार्टीचं नुसतं प्रामाणिकपणे काम करायचं, पण स्वतः कशात उमेदवारी केली नाही आणि पार्टीने फारसा माझा कुठं काही विचार केला नाही. त्यामुळे मी निवांतपणे पार्टीचं काम करायचं, म्हणजे आमदारकीचं असो, खासदारकीचं असो, जेडपी असो, असं मी प्रामाणिकपणे पार्टीचं काम करायचं. बर, या प्रामाणिकपणाची कामाची दखल तुमची केव्हा घेतली मग? ज्यावेळी राष्ट्रवादीनं 1917 साली पंचायत समिती इलेक्शन लागलं, आता वास्तविक माझी इच्छा होती जिल्हा परिषदला लढायची, माझा झेडपीलाच अर्ज होता राष्ट्रवादीकडं, परंतु काय सृष्टींच्या काही तडजोडीनं त्यावेळचे अजितदादा पवार, त्यावेळी रामराजे नाईक निंबाळकर महाराज, आमचे आमदार आपलं प्रभाकर घारगे साहेब, शशिकांत शिंदे साहेब, परत आमचे राष्ट्रवादीचे तालुक्याचे नेते शेखर भाऊ गोरे यांच्या आग्रहाखातर मग पंचायत समितीचं 17 साली म्हणजे माझी इच्छा नव्हती, तरी पण ह्या सर्वांच्या आणि जनतेच्या रेट्यामुळे मी ते राष्ट्रवादीकडून पंचायत समितीचं इलेक्शन लढवलं आणि विजयीसुद्धा मी चांगल्या मतानं झालो. आणि मला त्यांनी कुठलंही पद दिलं नाही, पण मी नाराज न होता मी प्रामाणिकपणे काम, म्हणजे माझी काम करायची प्रामाणिक पद्धत आहे ती, मी माझी पद्धत चालूच आहे. त्यावेळेला तुमचं वय किती होतं साधारण? साधारण 59 किंवा 60 वय असेल माझं मागच्या इलेक्शनच्या वेळी. म्हणजे 60 नंतर सुद्धा तरुणासारखं तुम्ही मैदानात हो उतरलोच की, आणि विजय नावातच हो आणि काम बी केलं. शिवाय गावातलाच उमेदवार होता माझ्या विरोधात पंचायत समितीला, त्याला म्हणजे पराभूत केलंच आम्ही. कारण 10 वर्षाचा गॅप पडून सुद्धा माझ्या गणानं आपल्या जनतेनं मला स्वीकारलं, याचं मला मोठा म्हणजे अभिमान किंवा कौतुक वाटतं. कारण 10 वर्षात माझं मी कुठल्याच इलेक्शनला उभं राहिलं ना, स्वतः कुठल्या इलेक्शनला न उभं राहता
मला चांगल्या मतांनी निवडून दिलं, कारण लोकांचं काम केलेल्याची मला जनतेनं पोच दिलीच. नावाप्रमाणेच पुन्हा विजय झालो. आणि तालुक्यातल्या सृष्टींनी मला काही सभापती किंवा उपसभापती काही केलेलं नाही. तो काय आरक्षणचा मुद्दा आहे, सृष्टींच्या ह्याच्यामुळं बरंच काय असतं होऊ शकतं. तर आपण कुणावर नाराज नाही, काय नाही, आपलं प्रामाणिक काम करणे हेच ध्येय आपण असतं. भाऊ एक सांगा की आता राजकीय परिस्थिती माहीत आहे तुम्हाला, महायुती आणि महाविकास आघाडी असे आहे, तर आता तुम्ही कुठल्या बाजूने काम करताय किंवा कशी तुमची दिशा आहे पुढची? आम्ही सध्या महाविकास आघाडीवर आहोत आणि महाविकास आघाडीचे नेते जे निर्णय घेतील उद्याच्या येणाऱ्या विधानसभेला, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी, शिवसेना, जो काही निर्णय घेईल त्याच्यावर आम्ही राहणार. शिवाय आमचं नेतं शेखर भाऊ गोरे काय जो निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही वागू. भाऊ खरं तर सगळ्यांनाच एक प्रश्न पडतो आणि तो प्रश्न असा आहे की राजकीय आखाड्यात उतरल्यानंतर वेगवेगळ्या लोकांशी मैदानात म्हणजे उतरा निवडणुकीच्या यश अपयश तुम्ही बघितलेलं आहे, पाहिलेलं आहे, आणि हे सर्व पाहिल्यानंतर एक प्रश्न पडतो की नक्की तुम्हाला राजकीय आखाड्यात उतरल्यानंतर त्याचा फायदा झाला का तोटा झाला, नक्की काय झालं? राजकारणात उतरल्यावर फायदा तोट्याचा फारसा विचार करायचा नसतो, परंतु राजकारणात उतरल्यामुळं मी बऱ्याच जणांच्या म्हणजे पंचायत समिती सदस्य 2 बाऱ्या झालो, मंडळी 1 वेळ झाली, जिल्हा परिषद सदस्य झालो, पक्षाचं अध्यक्षपद झालो. या सगळ्या मी गोष्टी केल्यामुळे मी लोकांच्या परिचय झालो. मला वाटतं विष्णुपंत सोनवणे, धुंडीराम वाघमारे, तुकाराम तुपे, संपतराव ओगडे, सदाशिव तात्या पोळ, खासदार लक्ष्मण तात्या पाटील, खासदार पवारसाहेब, खासदार विजयदादा मोहिते पाटील, आत्ताचे खासदार धवलसिंग मोहिते पाटील यांच्यावर काम करण्याची संधी आली. फलटणचे आमचे श्रीमंत रामराजे साहेब यांच्यावर काम करायची संधी आली. कोरेगावचे आमदारांनी आमच्या राष्ट्रवादीचे प्रोतोद शशिकांत शिंदे साहेब यांच्यावर काम करायची संधी मिळाली. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे प्रभाकर घारगे आमचे विधान परिषद आमदार होते, त्यांच्यावर काम करायची संधी मिळाली. सांगलीचे मला वाटतं विलासराव शिंदे दादा, त्यांच्याबरोबर सुद्धा काम करायची संधी मिळाली. आमचे जिल्ह्याचे त्यावेळचे पालकमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबरोबर सुद्धा माझी काम करण्याची मला संधी मिळाली. म्हणजे तसा माझा राजकारणात फायदाच झाला म्हणायच्या ओळखीचा ह्याचा. आणि जर समजा मी राजकारणात नसतो किंवा आखाड्यात नसतो तर नुसत्या मलवडीपुरताच मी कुमार मगर मलवडीतलाच झाला असतो ना. त्यामुळे मी आता तसा चांगला परिचित झालेला आहे लोकांच्या. आणि जनतेच्या आजही मी जरी कुठलं काही नसलं तरी मी आजही कामं छोटी मोठी करीत असतो. मला देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली ह्या माझ्या राजकीय आखाड्यामुळं. आणि ते तसे अभ्यासू आहेत हे मी म्हणजे त्यामुळं मला राजकीय आखाड्याचा चांगला अनुभव आला, काम करण्याची संधी मिळाली. म्हणजे वयोवृद्ध माणसाबरोबर सुद्धा काम करायची संधी मिळाली. आणि आता सध्या तालुक्यात यंग ब्रिगेड म्हणजे शेखर भाऊ गोरे यांच्याबरोबर सुद्धा मी काम करत आहे. आणि त्यांचं सुद्धा काम तसं चांगलं आहे. आणि त्यामुळं मी जरी आता कुठल्या इलेक्शनला उभा नाही राहिलो तरी प्रामाणिकपणे काम करायचं एवढं माझं ध्येय आहे. भाऊ खरं तर राजकीय आखाड्यात उतरल्यानंतर एक प्रश्न पडलेला आहे लोकांनाच. खरं तर आईचा वारसा तुम्ही जोपासला आणि तुमचा वारसा तुमच्या पत्नीने जोपासला, पण भविष्यात तुमचा राजकीय हा वारसा कोण जोपासेल असं वाटतं का तुम्हाला? नाही, कारण माझी मुलगी व मुलगा MPSCच्या परीक्षेला बसलेले आहेत. त्यामुळं राजकारणात माझं वारसा कुणी चालवल असं मला तर खात्री देता येत नाही. माझे पत्नी किंवा आईचा वारसा मी चालवला
परंतु मला आता पुढचं काय म्हणजे खात्री देता येत नाही. माझा राजकीय वारसा कोणी चालवल म्हणून माझ्या काही खात्री देता येत नाही. पण जे मिळालं ते राजकारणात मला मिळालं ते मी माझं भाग्य समजतो. आणि ज्या जनतेनं मला 3 वेळा निवडून दिलं त्या जनतेचा मी धन्यवाद देतो. राजकीय आखाड्याची सुरुवात या कार्यक्रमात भाऊने आपल्याला दिलखुलासपणे मुलाखत दिलेली आहे. त्याबद्दल भाऊंना धन्यवाद. आणि भाऊनी सांगितले की आता राजकीय वारसा जोपासण्यासारखं घरात कोणी नाही, सर्व मुलं त्यांची वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. खरं तर राजकीय वारसा हा नंतरचा विषय येतो, पण आईचा वारसा भाऊ तुम्ही जोपासला हेच सर्वात मोठं विशेष आहे. नावात तुमचा विजय आहे आणि त्या नावाप्रमाणेच तुमचा प्रत्येक ठिकाणी विजय होत गेला. खरं तर या विजयापाठीमागं एक कारण आहे की कुमार पुढे तुमचं नाव आहे आणि कुमार वयापासून तुम्ही जो संघर्ष करत आला आहे आणि या संघर्षाचं यश म्हणजे विजय आहे. म्हणजे राजकीय क्षेत्रातील असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात जे तुम्ही मिळवलेलं यश आहे त्या यश मिळवल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद.